ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. आंबा हे कोकणचं मुख्य पीक आणि कोकणची खरी ओळख. इथल्या शेतकऱ्यांची मुख्य अर्थव्यवस्थाही आहे. फळाचा आकर्षक रंग, मधुर चव आणि उत्कृष्ट पौष्टिकता या गुणांमुळे आंबा या फळाला देशात आणि परदेशातही भरपूर मागणी आहे. या आंब्याची उत्पादकता मोहरावर अवलंबून असते. आंब्याच्या फुलांना मोहर असं म्हणतात. ही फुलं गुच्छांमध्ये येतात. या मोहरावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊन मोहरगळ होऊन फळधारणा कमी होते. त्यामुळे आंबा फळाच्या उत्पादनात मोहर संरक्षणाला विशेष महत्त्व आहे. आंबा मोहराचं नुकसान करणारी सर्वात महत्त्वाची कीड म्हणजे तुडतुडे. तुडतुड्यांच्या प्रादुर्भावामुळे फळधारणा कमी होते. यासाठी याचं वेळीच नियंत्रण करायला हवं असं डॉक्टर A.Y. मुंज म्हणतात. डॉक्टर मुंज हे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला इथे कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अजय मुंज, कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला. नोव्हेंबर-डिसेंबर महिना उजाडला की आंबा पिकाला मोठ्या प्रमाणावर मोहर यायला सुरुवात होते आणि हा जो मोहर आहे या मोहराला डिसेंबर महिन्यामध्ये छोटी छोटी फळं यायला लागतात आणि त्याच्यानंतर साधारण मार्च-एप्रिलमध्ये आपल्याला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर फळं उपलब्ध होतात. आणि हा जो मोहर आहे, हा जो मोहर, या मोहराला जी फळं लागतात, ही फळं जर आपल्याला व्यवस्थित मिळाली पाहिजेत असं जर आपल्याला वाटत असेल तर या मोहराचं आपल्याला संरक्षण करणं गरजेचं आहे. या मोहराचे अनेक शत्रू आहेत. या शत्रूमध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने काही किडी आहेत आणि काही रोग आहेत. सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे दोन महत्त्वाच्या किडी. त्यातली पहिली महत्त्वाची कीड जी आहे ती म्हणजे तुडतुडे. तुडतुडे ही रस शोषणारी कीड आहे. पूर्ण वाढ झालेले तुडतुडे आहेत. हे एक 4 ते 5 मिलीमीटर आकाराचे छोटेसे कीटक असतात. त्यांची चाल जी आहे ती चाल तिरकस असते. रंग जो आहे तो साधारण करडा रंग असतो आणि त्याची पिल्लं जी आहेत ही सारखी छोटी छोटी मुंग्यांसारखी दिसतात. आणि हे काय करतात तर तुडतुडे महत्त्वाचं काम जे करतात ते म्हणजे रस शोषण्याचं काम. मग रस कुठून शोषतात तर कोवळी पालवी, कोवळा मोहर आणि छोटी छोटी फळं याच्यामधून ते रस शोषून घेतात. आणि नुसताच रस शोषत नाहीत तर रस शोषल्यानंतर अंगावाटे एक चिकट द्रव बाहेर टाकतात. आणि तो जो चिकट द्रव बाहेर टाकतात तर त्या चिकट द्रवावर काळी बुरशी वाढते आणि त्याच्यामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. कारण ही काळी बुरशी वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे ती पिकाची मंदावते आणि मंदावल्यामुळे अन्न प्रक्रिया जर तयार होत नसेल तर अशा वेळेला आपल्याला उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते. आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला म्हणजे साधारण मोठ्या प्रमाणावर म्हणजे 50 ते 70% उत्पन्नामध्ये आपल्याला घट येऊ शकते या किडीमुळे. तर ही कीड जी आहे ही कीड नियंत्रित करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या किडीचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर कोणताही एखादा उपाय वापरून आपल्याला ती किडीचं नियंत्रण करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियंत्रण करणं जास्त गरजेचं आहे. तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी शेतकरी वारंवार रासायनिक कीडनाशकांचा वापर करतात. त्याऐवजी एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करायला हवं असं डॉक्टर मुंज म्हणतात. एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये विविध पद्धतींचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवता येते आणि पर्यावरणाचा समतोलही राखला जातो. तर या तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही एकच उपाययोजना करून चालणार नाही. आपल्याला यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण उपाययोजना करणं गरजेचं आहे.
मग एकात्मिक कीड नियंत्रण उपाययोजना करायची म्हणजे काय करायचं, तर उपलब्ध असलेल्या ज्या पद्धती आहेत कीड नियंत्रणाच्या, ह्या सर्व पद्धती आपण एकत्रितरित्या वापरू शकतो. आता काय झालं आहे, शेतकरी फक्त कीटकनाशकावर अवलंबून राहिलेले आहेत. तर तसं न करता आपण काय करायचं, वेगवेगळ्या पद्धती वापरायच्या. मग याच्यामध्ये पहिली महत्त्वाची पद्धत जी आहे ती म्हणजे काय, तर तुडतुड्याच्या वाढीसाठी कोंदट हवामान आणि अपुरा सूर्यप्रकाश हा पोषक ठरतो. मग ते वातावरण आपण आपल्या बागेमध्ये राहू द्यायचं नाही. मग बागेमध्ये काय करायचं, जर झाडं खूप दाट झालेली असतील तर ती झाडांची आपण विरळणी करायची. झाडामध्ये आवश्यक तो सूर्यप्रकाश खेळता राहील याची आपण काळजी घ्यायची. झाडांची छाटणी करायची योग्य त्या प्रमाणात. आणि असं जर केलं तर चांगल्या प्रकारे हवा खेळती राहिल्यामुळे तुडतुड्यांचं प्रमाण ऑटोमॅटिकली कमी होऊन जाऊ शकेल. त्याच्यानंतर दुसरी उपाययोजना आपल्याला करायची आहे ती म्हणजे काय करायचं, तर फक्त कीटकनाशकं, रासायनिक कीटकनाशकं न वापरता त्याच्याऐवजी आपल्याला इतर काही घटक वापरता येतात. त्याच्यामध्ये काही निंबोळीयुक्त कीटकनाशकं आहेत. उदाहरणार्थ ॲझॅडिरॅक्टिन 1% आणि ॲझॅडिरॅक्टिन 5% असे 2 निंबोळीयुक्त कीटकनाशकं आम्ही शिफारस केलेली आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने. तर ही कीटकनाशकं आपण वापरू शकतो अधूनमधून. फक्त ज्या वेळेला तुडतुड्यांचं प्रमाण कमी आहे बागेमध्ये अशा वेळेला शक्यतो आपण ही कीटकनाशकं वापरायची. तिसरी उपाययोजना जी आहे ती तिसरी उपाययोजना म्हणजे काय, तर लिकॅनिसिलियम लिकॅनी नावाचं बुरशीजन्य एक कीटकनाशक आहे जी पावडर स्वरूपामध्ये उपलब्ध होतं. 5 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात त्याची आपण फवारणी करू शकतो. आणि हे अत्यंत प्रभावी असं कीटकनाशक आहे जे आपण ज्या वेळेला आपल्या बागेमध्ये जास्त ह्युमिडिटी असते, म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे उदाहरणार्थ ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या महिन्यामध्ये आपण हे बुरशीयुक्त कीटकनाशक वापरू शकतो. आंब्यापासून नियमितपणे दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी, कीड आणि रोग व्यवस्थापन करण्यासाठी कीटकनाशकांच्या फवारण्या योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात करायला हव्यात. आंब्यावर येणाऱ्या तुडतुड्यांचा प्रादुर्भाव कमी जास्त प्रमाणात वर्षभर दिसून येतो, परंतु मोहर येण्याच्या वेळी यांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. म्हणून विद्यापीठाने या तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी 5 फवारण्यांची शिफारस केलेली आहे. तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एक 5 फवारण्यांची फवारणी सूची दिलेली आहे. या फवारणी सूचीचा जर आपण व्यवस्थितरित्या अवलंब केला तर आपल्याला नक्कीच तुडतुड्याचं व्यवस्थितपणे नियंत्रण करता येऊ शकतं. या 5 फवारण्यांचं सूचीमध्ये पहिली जी फवारणी आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर पालवी येते तर त्या पालवीवर तुडतुड्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो आणि तो जर आपल्याला नाहीसा करायचा असेल तर पहिली फवारणी जी आहे ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ज्या वेळेला पालवी येते त्यावेळेला पहिली फवारणी करायची. त्यासाठी डेल्टामेथ्रिन नावाचं कीटकनाशक आहे. हे 10 लिटर पाण्यामध्ये 9 मिली या प्रमाणात घेऊन त्याची पहिली फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर दुसरी फवारणी जी आहे ही मोहराचे डोळे फुगायला लागल्यानंतर म्हणजे साधारण पहिल्या फवारणीनंतर 1 ते 1.25 महिन्याच्या अंतराने दुसरी फवारणी करायची आहे. आणि या फवारणीसाठी आपण शक्यतो लॅम्बडासायहॅलोथ्रिन नावाचं कीटकनाशक आहे ते 10 लिटर पाण्यामध्ये 6 मिली या प्रमाणात घेऊन त्याची दुसरी फवारणी करायची आहे. त्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसांनी ज्या वेळेला मोहर फुलून गेलेला आहे अशा वेळेला तिसरी फवारणी करायची आहे. आणि त्या तिसऱ्या फवारणीसाठी इमिडाक्लोप्रिड 17.8% इतक्या तीव्रतेचं जे कीटकनाशक आहे तर ते कीटकनाशक आपण 10 लिटर पाण्यामध्ये 3 मिली फक्त एवढ्या कमी प्रमाणामध्ये घेऊन त्याची फवारणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने चौथी आणि त्याच्या पुढच्या 15 दिवसाच्या अंतराने 5वी अशा पुढच्या 2 फवारण्या करायच्या आहेत. तर चौथ्या फवारणीसाठी जे आपण कीटकनाशक शिफारस केलेलं आहे ते म्हणजे थायमेथोक्झाम नावाचं कीटकनाशक आहे. हे दाणेदार औषध आहे, पावडर नाही आहे, एकदम पावडर पण नाही किंवा लिक्विड नाही. हे कीटकनाशक 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये फक्त 2 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी करायची आहे. आणि त्याच्यानंतर 15 दिवसाच्या अंतराने 5वी फवारणी जी आहे या 5व्या फवारणीसाठी डायमेथोएट नावाचं कीटकनाशक आहे. हे कीटकनाशक साधारण 12 ते 15 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणात घेऊन आपण 5वी फवारणी करायची आहे. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित 5 फवारण्या जर आपण केल्या तर नक्कीच तुडतुड्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येऊ शकतं. त्याच्यामुळे हे जर आपण वेळच्या वेळी केलं तर नक्कीच तुडतुडे कमी होऊन आपलं उत्पन्न नक्की वाढण्यासाठी
उपयुक्त ठरतं. आंब्यावर येणाऱ्या फुलकिडींच्या प्रादुर्भावामुळेही फळांची प्रत खालावते. या किडींच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करणं अनिवार्य असतं. त्याच्यानंतर जी दुसरी महत्त्वाची आंब्याची कीड आहे ती म्हणजे फुलकीड, की जिला इंग्रजीमध्ये थ्रिप्स असं म्हटलं जातं. हे थ्रिप्स जे आहेत हे अतिशय सूक्ष्म कीटक आहेत, पटकन आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत. आपल्याला शक्यतो भिंग घेऊन बघितलं तर आपल्याला ती दिसू शकते. तर ही कीड आहे, ही पालवीवर पण येते, मोहरावर पण येते आणि नंतर छोटी छोटी जी फळं येतात त्या फळांवर पण येते. तर ही कीड काय करते तर डायरेक्ट रस शोषत नाही, तुडतुडे डायरेक्ट रस शोषतात. आणि थ्रिप्स काय करतात तर पहिल्यांदा पानं असतील किंवा मोहर असेल किंवा फळं असतील तर फळाचा सरफेस जो आहे तो बाह्य आवरण जे आहे ते खरवडते. खरवडल्यानंतर आलेला जो सॅप आहे किंवा फ्लुईड आहे ते फ्लुईड ती शोषण करते आणि त्याच्यामुळे काय होतं की जी पानं आहेत ती पानं खडबडीत झालेली दिसतात. फळावर जर समजा फुलकिडी आल्या तर फळं खडबडीत दिसतात. बाहेरचं आवरण जे आहे ते हिरव्या रंगाचं जे असतं ते हिरव्या रंगाचं आवरण नष्ट होतं आणि तिथे तपकिरी रंगाचं आवरण येतं आणि फळं जी आहेत ही हिरवीगार दिसण्यापेक्षा ती चिकूसारखी करड्या रंगाची दिसतात आणि त्यामुळे बाजारात त्याला अजिबात किंमत मिळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकतं. तर हे जे थ्रिप्स आहेत या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2 महत्त्वाच्या फवारण्यांची शिफारस केलेली आहे. पहिली फवारणी जी आहे ही समजा जर फळांवर ह्या फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला तर पहिली फवारणी ज्या वेळेला आपल्याला फळांवर फुलकिडींचा प्रादुर्भाव दिसून येईल त्यावेळेला लगेचच स्पिनोसॅड नावाचं कीटकनाशक आहे, स्पिनोसॅड 45 EC. तर हे कीटकनाशक आपण 10 लिटर पाण्यामध्ये 2.5 ग्रॅम या प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्याची पहिली फवारणी करायची आहे. आणि त्यानंतर लगेचच 10 ते 12 दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी करायची आहे, ती म्हणजे थायमेथोक्झम नावाचं कीटकनाशक 10 लिटर पाण्यामध्ये 2 ग्रॅम एवढं घेऊन अशा 2 जर फवारण्या आपण लागोपाठ 10 दिवसाच्या अंतराने केल्या तर नक्कीच आपल्याला हे जे थ्रिप्स आहेत किंवा फुलकीड आहे त्या फुलकिडीचं सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येऊ शकतं. आमची माती आमची माणसं. करपा रोगामुळेही मोहराचं नुकसान होतं. वास्तविक या रोगाचा प्रादुर्भाव आंबा लागवडीपासून आंबाफळ विक्रीपर्यंत वर्षभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होत असतो. रोगकारक बुरशी आंबा बागेत सतत राहिल्यामुळे या रोगाचा प्रसार होतो. करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव हा आंब्याच्या मोहर आलेला असताना पाऊस पडला तर होतो. आता किडीबरोबरच 2 रोगसुद्धा महत्त्वाचे आहेत की जे आंबा मोहराचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. तर या रोगामध्ये सर्वात महत्त्वाचा जो रोग आहे आंबा मोहराचं नुकसान करणारा तो म्हणजे करपा रोग. तर हा करपा रोग जो आहे तो करपा रोग केव्हा येतो तर मोहर आलेला आहे आणि अचानक अशा वेळेला पाऊस पडला तर अशा वेळेला हमखास हा करपा रोग येतो. हा करपा रोग म्हणजे काय होतं या रोगामध्ये तर मोहराचे जे दांडे असतात, मोहरातली जी फुलं असतात, मोहरातली जी कळ्या असतात याच्यावर काळे काळे लांबट असे चट्टे उठतात किंवा ठिपके उठतात आणि हे ठिपके हळूहळू वाढत जातात. मग वाढत जर मोहराच्या दांड्यावर असतील तर तो मोहराचा दांडा पूर्णपणे तपकिरी पडतो, काळा होतो. त्याच्यानंतर समजा जर कळ्या किंवा फुलं असतील तर ते सुद्धा वाळून जातात आणि पूर्णपणे मोहर जो आहे तो तांबूस दिसायला लागतो आणि त्यामुळे करपल्यासारखा दिसतो. त्याला आपण करपा रोग असं म्हणतो. काही वेळेला जर मोहराच्या वेळेला मोठ्या प्रमाणात धुकं पडलं, दव पडलं तर अशा वेळेला सुद्धा या मोहरावर करपा नावाचा रोग येतो. करपा रोगाबरोबरच आंब्यावरील बुरशीजन्य रोग म्हणजे भुरी हा रोग फुलोरा अवस्था म्हणजेच मोहर लागते वेळी मोठ्या प्रमाणात दिसून येतो. करपा रोगाबरोबरच त्याच्याच बरोबरीने साधारण डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये आंबा मोहरावर मोठ्या प्रमाणावर भुरी नावाचा रोग येतो. हा एक दुसरा महत्त्वाचा रोग आहे. भुरी रोग याचं कसा दिसतो तर कसा ओळखायचा आपण हा रोग तर जो तुमचा मोहर आहे, मोहरातली फुलं आहेत, कळ्या आहेत तर मोहराचे जे दांडे आहेत ह्याच्या दांड्यांवर वगैरे
खडूची जी जशी भुकटी असते, खडूच्या भुकटीसारखी पावडर लावल्यासारखी दिसते आपल्याला. पूर्ण मोहर आपल्याला असा पांढरट पांढरट दिसायला लागतो, भुरकट भुरकट दिसायला लागतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण त्या रोगाला भुरी रोग असं म्हणतो. आणि या रोगामुळे काय होतं, ही बुरशी वाढत जाते आणि वाढत वाढत गेल्यामुळे पूर्ण तुमचा जो मोहर आहे हा मोहर सुकत जातो. त्याच्यावरची जी फुलं आहेत, कळ्या आहेत, त्या कळ्या झडून जातात, पडून जातात. फक्त मोहराचे दांडे शिल्लक राहतात आणि हे तपकिरी दांडे आपल्याला दिसतात. त्याला अजिबात फळधारणा होत नाही आणि त्याने फळधारणा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. त्यामुळे आंबा पिकाचं अगदी 50 ते 70% नुकसान होऊ शकतं. करपा आणि भुरी या दोन्ही रोगांसाठी विद्यापीठाने बुरशीनाशकांची शिफारस केलेली आहे. शिफारसीनुसार त्यांचा वापर केल्यास मोहर संरक्षण होऊन आंबा फळाचं चांगलं उत्पन्न मिळू शकेल. या दोन्ही रोगाचं आपल्याला जर नियंत्रण करायचं आहे चांगल्या प्रकारे, तर आपण जी 5 फवारण्यांची कीटकनाशकांची जी फवारण्यांची सूची दिलेली आहे, तर या सूचीमध्येच आपण बुरशीनाशकांचा अंतर्भाव केला पाहिजे. मग कोणती बुरशीनाशकं आहेत ही? तर त्याच्यामध्ये करपा रोगाच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने आम्ही जी शिफारस केलेली बुरशीनाशकं आहेत, तर त्याच्यामध्ये कार्बेंडॅझिम अधिक मँकोझेब नावाचं तयार मिश्र बुरशीनाशक आहे. हे मिश्र बुरशीनाशक आपण 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करू शकतो. दुसरं एक बुरशीनाशक आम्ही शिफारस केलेलं आहे, तर ते म्हणजे थायोफिनेट मिथिल. हे बुरशीनाशक 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन आपण त्याची फवारणी करू शकतो. आणि त्याच्यानंतरचा दुसरा रोग मी तुम्हाला सांगितला तो भुरी. भुरीसाठी आपल्याकडे महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे गंधक. गंधक 80% पाण्यात विरघळणारी भुकटी जी आहे ही अतिशय स्वस्त असं बुरशीनाशक आहे आणि प्रभावी असं बुरशीनाशक आहे. याचं प्रमाण आहे 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम. थोडंसं प्रमाण जास्त आहे, पण ते स्वस्त असल्यामुळे खूप चांगलं प्रभावीपणे काम करतं आणि आपल्याला भुरी रोगाचा प्रादुर्भाव नक्कीच कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर आणखी एक बुरशीनाशक आम्ही शिफारस केलेलं आहे, त्याचं नाव आहे हेक्झाकोनाझॉल. 5% हेक्झाकोनाझॉल नावाचं बुरशीनाशक आहे. याचं प्रमाण आहे 10 लिटर पाण्यामध्ये फक्त 5 मिली. 10 लिटर पाण्यामध्ये 5 मिली घेऊन जर आपण फवारणी केली तरी आपल्याला भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो. अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित 5 ते 6 फवारण्या जरी व्यवस्थित केल्या तरी आपल्याला नक्कीच हे कीड आणि रोग जे आहेत हे व्यवस्थित आटोक्यात आणता येऊ शकतात आणि त्या अनुषंगाने आपल्याला आंबा मोहराचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करता आंब्यावर येणारे जे कीड आणि रोग आहेत त्यांचं चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण करता येऊ शकतं आणि आपल्याला अपेक्षित असं चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आमची माती आमची माणसं. आंबा हे फक्त कोकणच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठीही एक महत्त्वाचं फळपीक आहे. निर्यातीला असलेला वाव, देशांतर्गत मागणी, नवीन आणि सुधारित वाणांची उपलब्धता यामुळे आंबा फळपिकाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे. कोकण विभागात आंब्याची लागवड सर्वात जास्त आहे, परंतु इथलं उष्ण आणि दमट हवामान रोग आणि किडींसाठी पोषक असल्यामुळे पीक संरक्षण समस्या गंभीर होत चालली आहे. यासाठी किडी आणि रोग ओळखून योग्य कीटकनाशकं, बुरशीनाशकं योग्य प्रमाणात योग्य वेळी वापरायला हवीत असं डॉक्टर मुंजे म्हणतात. आणखी काही बाबी शेतकऱ्यांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. ज्या वेळेला आपण फवारण्या करतो तर त्यावेळेला फवारणी करताना एक लक्षात घ्यायचं की फवारणीचा वेळ महत्त्वाचा आहे. केव्हाही फवारणी करून चालणार नाही. शक्यतो फवारणी करताना सकाळी लवकर सुरू करा आणि 11 वाजायच्या आत फवारणी संपवा. त्याच्यानंतर परत दुपारी फवारणी करायची असेल तर तुम्ही परत 4 वाजता सुरू करा आणि संध्याकाळी उशिरापर्यंत तुम्ही फवारणी करा. मधला दुपारचा जो उष्णतेचा वेळ आहे हा वेळ आपण शक्यतो सोडून द्यायचा आहे, कारण या वेळेमध्ये जर आपण फवारणी केली तर ती प्रभावी होत नाही. कारण या वेळेला एकतर ऊन जास्त असतं, त्यामुळे तुमचा जो फवारणी करणारा मजूर आहे या मजुराला त्रास होतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फवारणीचे ड्रॉपलेट्स असतात ते एकदम अतिशय सूक्ष्म असतात आणि ज्या वेळेला प्रखर सूर्यप्रकाश असतो त्या सूर्यप्रकाशामुळे काय होतं, त्याचं बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे औषध परिणामकारक ठरत नाही. त्यामुळे आपण फवारणीचा वेळ शक्यतो सांभाळला पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे काय,
तर आपण फवारणी ज्या वेळेला करणार आहोत त्यावेळेला आपण आपल्या पिकाचं व्यवस्थित निरीक्षण केलं पाहिजे. पिकावर तुडतुडा आहे की नाही, असेल तर तो किती प्रमाणात आहे हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून जो मोहर आहे त्या मोहराची व्यवस्थित तपासणी करायची वेळोवेळी, म्हणजे किमान 7 दिवसाने किंवा 15 दिवसांनी आपण एकदा निरीक्षण घ्यायचं. निरीक्षण घेऊन तुडतुड्याचं प्रमाण जर असेल 5पेक्षा जास्त तुडतुडे प्रति मोहर अशा प्रकारे जर प्रमाण असेल तरच आपण ती फवारणी घ्यायची आहे, अन्यथा फवारणी घेण्याची आवश्यकता नाही. आणि आणखी एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये म्हणजे सतत आपण रासायनिक कीटकनाशकं वापरायची नाहीत. रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब जो आहे हा कमीत कमी करायचा आहे. 5पेक्षा जास्त रासायनिक कीटकनाशकं वापरायची नाहीत. मध्येच गरज जर भासली आपल्याला तर अशा वेळेला आपण निंबोळीयुक्त कीटकनाशकं वापरू शकतो. ही निंबोळीयुक्त कीटकनाशकंसुद्धा परिणामकारक आहेत, चांगल्या प्रकारे काम करतात आणि आपल्याला नक्कीच चांगलं नियंत्रण या तुडतुड्यापासून आणि फुलकिडीपासून मिळू शकतं. तर असं आपण व्यवस्थितपणे प्रभावीपणे जर आपण औषधं निवडली आणि शिफारशीप्रमाणे जर 5 फवारण्या आपण केल्या तर नक्कीच शेतकरी बंधूंनो तुम्हाला तुडतुड्याचं, फुलकिडींचं, त्याचबरोबर करपा रोग आणि भुरी रोग याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येऊ शकेल. त्यासाठी तुम्ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जी 5 फवारण्यांची फवारणी सूची दिलेली आहे, मी जी आत्ता तुम्हाला सांगितली, ही तुम्ही व्यवस्थितरित्या पाळा. जास्तीत जास्त कमीत कमी कीटकनाशकांची फवारणी करा. म्हणजे काय होतं, शेतकरी काय करतात, मुद्दाम दर आठवड्याने 15 सलग फवारण्या करत जातात, कीड असो किंवा नसो. तर त्याच्यामध्ये काय होतं, खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होतो आणि उत्पन्नाचा खर्च वाढल्यामुळे आपल्याला नक्कीच जास्त खर्च येतो आणि उत्पन्न आणि खर्च याचा आपल्याला मेळ बसत नाही. म्हणून कोकण कृषी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जी फवारणी सूची दिलेली आहे तिचा शेतकऱ्यांनी नक्कीच अवलंब करावा. तेव्हा शेतकऱ्यांनीही आंबा पीक संरक्षणाला एक वेगळी दिशा देण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा शक्यतो कमीत कमी वापर करून एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनाचा मार्ग अवलंबून आंबा मोहोर संरक्षण करणं गरजेचं आहे.